जांभळ पडते ते का दाखव. अयो पाड्या येतात का तुला? किती पर्यंत येतात? 12 मनभर 12चा. 12 12 24 12 36 12 चौकटी 4 12 25 60 12 72. तो नाही आणलं बाई. हा बोललो होतं आजारी पडशील की मग. नाही परत नो मी घेतले बाबा शाल डोक्यावर. मला ऊन लागते भरपूर. वल्ल बघू म्हणते वल्ल आहे म्हणून डोक्यावर नाही आणले. हा धर चावण तुला. नो पगोला काय कावलंय बघा. पगो दाखव काय कावले. काय आहे ते आणि ते काय यासाठी आता? अरे काय कोण जेवलं नव्हतं रे सकाळी? मी जेवले नव्हते सकाळी. अयो खोटं बोलते पगो. खोटं बोलते ना. काय काय खाल्लेलं आहे पगो? चिकन आणि भात. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बरेच दिवस झाला आपला लय बेल झालता. आपला काय मेंढराका नव्हतो आणि तुम्हाला बी दिवसभर मेंढराची शूटिंग पाहायला भेटत नव्हती. तर आज फायनली ता दिवस आलेला आहे आणि आपलं दादा गेले ते बाहेर. दादा मला वाटतं दुपार नाही त्याला नाही कधी येतात काय माहिती, पण आज दिवसभर मी मेंढरका आहे आणि त्याकरता दिवसभर आपली मेंढरं कुठं कशी काय चारतोय कुठं नेतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला ठिकाणी आपल्या गँगचं काय चाललंय. काय करताय पगू? जांभळ पडते ते का दाखव. अयो बघू बघा जांभळं खायचं चाललंय ना. एवढं बी जांभळं नाही मित्रांनो आता नाही का दरवर्षी सारखी. अरे लागल एकामेकाला हांचालला का डोक्यात. आपली मेंढर मित्रांनो आता तिकडं वरती नाही का वर कांद्याची पाती जरा तिथं कांद्याच्या पातीत न्यायचे म्हणलं. कोबू खात्याला व्हायचं पण कोबू काय आपले मेंढर खायनात. मग आता त्यांना कांद्याच्या पात्यावरच न्यायचे वर. तिथं व्हायचं गावात बिवात चांगलं चरायला आहे. तर व्हायचं पाणी चालू केलंय हो का बोरचं. बोल 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 काय काय मग आवाज येतोय का डबल बघू? हा बोल बरं बोल येतोय का बघू आपण. हा हा बोल येतोय. येतोय ना डबल आवाज. हा हा तर बघा ये रे आपले मोटर चालू केली व्हायचं ताणली ते सकाळ सकाळ असं पाणी पाजलं सारखं पाणी लागतं मित्रांनो. आपल्याला जशी सारखे ताण तशी ह्यांना बी लागती. आपली पगो बघा मित्रांनो. कितवीला आहे पगो तू? आता तिसरीच जाशील का? पाड्या येतात का तुला? किती पर्यंत येतात? 12 मनभर 12चा. 12 12 22 24 12 36 12 चौकटी 4 12 25 60 12 72 12 84 84 12 96 92 104 108 108 जमतय जमतय. 11चा मनभर. 11 11 12 30 सगळे 34 45 54 67 68 87 89 वा वा थँक्यू थँक्यू. एक नंबर हुशार पोरगी झाली आपली बाबा. केव्हा नाही आणलं बाई? हा बोललो होतं आजारी पडशील की मग. नाही परत कुठं गेलता त्या दिवशी तुम्ही? काठ्यात कायला गेलता मारा? होय ऊन लागा ना होय. हा 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 तुम्ही कुठं कुठं मेंढर चारली मग? कुठं कुठं चारलेली कधी तवा कालच्याला? हा खनता त्याच्या वावला थोडी का हा मग तिकडं गेलो आम्ही सावली खाली बसाय. हा मग एक जणाच्या इथं गेलं मग नानीच्या होय. मग काल गारीगार भेटलं का? हा किती एक का दोन? दोन भेटलं होय. खरं का काय? नो मी घेतले बाबा शाल डोक्यावर. मला ऊन लागते भरपूर. वल्ल बघू म्हणते वल्ल आहे म्हणून डोक्यावर नाही आणलं. मी आजी बाबा केस बारीक येतात. आता आपल्या पगूची केस बाबा केवढी. पगू केवढी केस हे बघा. हे मोठाले केस ह्यांना सहजासहजी ऊन लागत नसेल
पण आपलं तसं नाही बाबा. मला लय उन्हाचं असं लय दम निघत नाही, त्याकरता ही शॅलबेरी घेतली. आता बघू म्हणते नाही, मग आता काय जणू बाबा, नाही तर ती ओढणी असते रोज डोक्यावर. काय म्हणली? काय म्हणतात? ओयो. आणि अजून काय याला म्हणतात? अजून काय याला काय म्हणतात इंग्लिश मधनं? हा, पिपॉक. पिकॉक म्हणतात. आणि मांजराला काय म्हणतात? आणि कुत्र्याला? हा. आणि सफरचंदाला काय म्हणतात? होय. आणि ह्याला पेरूला? पेरूचं नाही येत. हा, होय. आणि अननसाला? टोपीला काय म्हणतात डोक्यातल्या? काय म्हणतात? मग तुझी कॅप कुठे? मेंढरा आली चिचा खायला मित्रांनो का. बघू तुला बघ की आहे का एखादी चीज का नाही आवडत चिचा? खाली बघ एखादी आहे का, भेटली तर भेटली तर. बघा इथं आपल्या इच्छेचा खाली मेंढरा आल्या ते. आपलं पगूचून दोघांचं चिंचा बघायचं चाललंय, पण चांगली चिंच आहे का? दे की पगूला. दर पगू तुला मी आहे ना. मी असल्यावर कायला टेन्शन घेताय तुम्ही. पगू दर बाय. होक होक हो काय पगू दर दर. हो हो चांगले काढलेत मी वरच्या. कसे आहेत चिंचत आहे? न पगूला तर 2 भेटल्या. पगू दाखव केला का? पळून गेली गपचप तू. कसा आहे शिवार? चांगला आहे का? छान आहे. छान दाखव असं आपल्याला कसला आहे. हो का मित्रांनो, एकदम निसर्गरम्य वातावरणात मेंढरा आले ते आपली. कसं एकदम इकडलं आता जाळून टाकले वड्याचं याचं गावात बिवात. पण काय नाही, हे असं पाऊस काळायला लय मस्त होत असेल, पण आपण नसतो इकडं. म्हशी तुला मारू दे का? आता मारणार तुला. हा बघ आता तू बघ मेंढर जातानी बघ आता ही. हो हो हो. हा धर चावण तुला. चिंबोरी गावली चिंबोरी. मित्रांनो दुपारची आपली मेंढर सावलीला बसले ते बघा. तर इथं आपले झोपले त्या ठिकाणी आणि मेंढर सावलीला बसले ते. आणि पगून मी बसलो ह्या ठिकाणी. बघू मग काय वाटते सावलीला. छान वाटते. दादा आलं नाही आपलं मेंढरा का? पावड्याला गोडा नाही गेलाय. अयो आता पगून मी बसलोय बाबा आपलं पाहता मेंढरावर लक्ष ठेवीत. ताई झोपली, ताईला आली झोप. मेंढरा आले ते मित्रांनो कांद्याच्या पातीत हो का. बऱ्याच वेळ सावलीला बिवलीला बसलेली आणि आता आणल्या ते. पण पाण्याचं जळवायचं अवघड झालं. इकडं वर मेंढरा आली ना पाणीच नसते. बघू आता कसं जुळल तसं. ते एका विहिरीव चालू झालं तर ठीक, नाही तर मग संध्याकाळी मेंढरांना पाण्यावर न्यावं लागतील. आता कांद्याच्या पातीत आल्या ते. आणि आपल्या पुरी बघा किती लांब. बघू आली बाबा मोरून. ताई बाई तर बघा कुठे तो का मागं पार. मित्रांनो आज काय आपलं दादा मेंढरा काय येणार नाही. बघू कुठं गेलेत आपलं दादा. होय बघू. हां पाला बरा नाही गेलं वे. हां दादा येतील का नाही सांग बरं. तर मित्रांनो दादा काही येणार नाही, त्याकरता आम्हीच मेंढरं चारणार आहे आज दिवसभर. तर मला वाटलं दादा येतील मग आपण बरेच लांब लांब मेंढरं नेणार होतो. आता काही एवढी लांब नाही, जिकडे बी चारण तिकडं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. नो पगोला काय गावलंय बघा. पगो दाखव काय गावले. काय आहे ते आणि ते काय यासाठी आता आंघोळ करताना अंग घासायला बघा. पगोला गोल गोल दगड गावलाय कसला बघा. पगो कशासारखं आहे बाई? पुरी सारखा दगड गावलाय. तर असं दगडाने बिगडाने अंग घासतात आपल्यात नाही का, असं म्हणजे स्वच्छ निघायसाठी मळबीड सगळा गावलाय. आता त्यांनी घेतलाय. गरम आहे का बाई? मित्रांनो आज दुपारचं आपल्याला जेवण आणलेलं आहे. ते कोणी आणले? पगोने आणले. तर बघा
मग ताई कसं आहे जेवण? एक नंबर. एक नंबर आहे. हा बघू कसं लागते. छान. तर जेवण काय काय मित्रांनो का सोयाबीन, लिंबू, कांदा, भात. हे तर काय दिलंय आईने, हे बघू काय कांदा मसाला. कांदा मसाला. तर मस्तपैकी आम्हाला जेवण दिलंय दुपारचं. आम्ही मेंढरं बसवल्यात आंब्याखाली आणि जेवण करतोय मित्रांनो. सकाळी काय कोण जेवलं नव्हतं रे सकाळी? मी जेवले नव्हते सकाळी. अयो खोटं बोलते पगू, खोटं बोलते ना. काय काय खाल्लेलं हे पगू? चिकन आणि भात. हा. चिकन आणि भात किती आणि भाकर नव्हती खाली होईल. किती झाडा खाल्ला होता. भाकर खाल्ली होती, भाकर खाल्ली होती. खोटं बोलायचं नाही. बघा कसं खोटं बोलते मित्रांनो. बघा हे पण जेवण लय मस्त आहे. पाहू कसं आहे, एकदम भारी. हात करून दाखव, हात करून. छान छान. मित्रांनो मस्तपैकी आपली भाकर बिकर खाल्ली आणि आपली भाकर ही पगोने आणली होती. त्याकरता ताईला भांडी बिंडी घासून मग ताई काय म्हणली, पगूने भाकर आणल्यावर मी भांडी बिंडी घासते, नाही तर मग पगूला घासायला लागेल. मग पगू म्हणली भाकर आणते. तर पगू गेली घरी, भाकर बिकर आणली. आम्ही मस्तपैकी झाडाखाली बसून भाकर बिकर खाल्ली. ताई आताच भांडी बिंडी घरी देऊन आली आणि मग आता आम्ही आपल्या वाड्यापासून जवळच होतं, पण झाडाखाली जेवण्याचा एक आनंद वेगळा असतो. त्याकरता आम्ही झाडाखाली बसून जेवण केलं आणि आता मेंढरं चालवले ते वर चाराय पुन्हा. मित्रांनो सगळी मेंढरं आले ते कांद्याच्या पातीत हो का. आणि आता आपला जो दुसरा मोबाईल आहे ना, या पोरींनी घेतलाय हो का. इथं बसली ते झाडाच्या सावलीला. आणि काय बघते ते, काय बघताय? व्हिडिओ बघतोय. कोणाचा? मसाला आपलाच बघतोय. हो का मित्रांनो. आता तुम्हाला दिसते का नाही काय जण, पण ह्यांचं काय चाललंय. आपलं मसाल्याचा व्हिडिओ वर हात ठेव गो बाई, दा बघू दे यांना. तुम्ही पाहिलाय का नाही कमेंट करून नक्की सांगा. असं असं कर ना, हे दिसत नाही. हा हो का, दिसलं का? हो का बघू, सांग सांग बघू, बोल काय करायला लावायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो का बघू बोलली आपली. तर बघा मसाल्याचा व्हिडिओ बघायचं चाललंय, शहरात लागली आता. मित्रांनो मेंढरं चालवले ते वाड्याला, वर आपली बरीच पातबीत चारली आणि पोरींनी मोबाईल घेतल्यावर काय एवढी काय मेंढरं हाणली नाही. होय पगो, हाणली का नाही? कधी हाणली? आणि मोबाईल कोण बघित होतं? तसं कुठं असतं होईल का. हा तर आता चाललोय वाड्याला. सकाळच्या टायमाला आपली मेंढराव का ह्या पातीत आल्यात मित्रांनो. वा कसं आहे चरायला. दिवस मावळत चाललाय आणि नेमकं संध्याकाळचं येडा म्हणून ना आपण ह्या पातीत आणतो. आता पात खाली बुगा बागा राहिलाय, तेच खाते ते मेंढर. आणि पोरी गेल्या घरी निघून, आता मी एकटाचे. ते कसं आहे निसर्ग एकदम मस्त आहे का नाही. आज काय कोणाला भूका नाही. दुपारी जेवल्यात सगळी, जेवण बांधून नेलतं आपल्या परगतानी. आणि मग आता भूक नाही, पण मी म्हणलं आपला थोडासा तिखट भात करते आता खा. बटाटा नाही पण नुसतं आता शेंगदाणा भात करायचा. आता शेंगदाणा भाजाय टाकायच्यात. आता शेंगदाणा चांगलं भाजून झाल्यात. आता शेंगदाण्यात थोडस तेल टाकून घ्यायचे. आहे पण बारी होईल का शेंगदाणे भात? चांगलं होतं, मस्त लागतो. गरम गरम भात खाल्ला ना भारी लागतो. कसला बी रानात केलं ना तर रानात भारीच लागतं. चुलीवरच खास. हा आता थोडस मीठ टाकून घ्यायचं या. मीठ टाकून झालं तर थोडीशी हळद. आता नवा मसाला चांगला झणझणीत येईल, त्यामुळे एकच चमचे टाकायचे. नवा मसाला भरपूर तिखट आहे मित्रांनो, चांगला झणकी आणतोय. आताच आपली ताईबाई म्हणली आई मसाला नको लई टाकू. आता तांदूळ घ्यायचे टाकून. ग्रेव्ही झाली मस्त मित्रांनो. शेंगदाणा भात म्हणावं लागेल. काय 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 साधा सोपा आपला.
आता भाताला चांगलं पाणी ओतून घ्यायचंय. भात शिजला पाहिजे मित्रांनो. हो. आता पाणी ओतून चांगलं असं हलवून घेतलं. तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आले हो का. शेंगदाणा भात आहे आपलं, शेंगदाणा भात. पगू बी खाते. पगू कसा लागतोय? पगूला चांगला लागाना वाटतं, त्यामुळं पगू काय बोला नाही. ताईबाईच्या मापाचा बनवलेला ताईबाईचं चाललंय, ताईबाईला आवडते. पगू आवडतोय का का बळबळ खाती या? आपली आई बी बघा जेवण करते. आई कसं झालंय? मस्त लागतो या. तर मित्रांनो मस्तपैकी आपला मसाले भात बीत खाल्ला आणि आता आलोय या ठिकाणी झोपायला. तर आता मित्रांनो एक व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे आणि मग झोपायचं आहे. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.